स्त्रिया पुरुषांच्या तुलनेत जास्त झोपतात. हे केवळ निरीक्षण नसून त्यामागे ठोस वैज्ञानिक आणि जैविक कारण आहे. विविध संशोधनातून स्त्रियांना पुरुषापेक्षा सरासरी जास्त झोपेची गरज असते. सर्वात पहिलं कारण म्हणजे स्त्रियांचा मेंदू. रिसर्चनुसार स्त्रिया एकाच वेळी अनेक गोष्टींचा विचार करतात आणि कामं हाताळतात. जेव्हा मेंदू जास्त कॉम्प्लेक्स पद्धतीने वापरला जातो तेव्हा त्याला रिकव्हर व्हायला जास्त वेळ लागतो. स्लीप एक्सपर्ट जिम हॉन्स म्हणतात त्याप्रमाणे तुमचा मेंदू जितका जास्त वापराल तितकी जास्त झोप तुम्हाला लागेल. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे शरीरातील बदल, मासिक पाळी, गर्भावस्था, प्रेग्नन्सी आणि रजोनिवृत्ती म्हणजे मेनोपॉज. या काळात स्त्रियांच्या शरीरात हार्मोन्सची मोठी उलथापालथ होत असते. यामुळे शरीराला अतिरिक्त विश्रांतीची नैसर्गिक गरज भासते. असे म्हटलं जातं की पुरुषाचं शरीर एखाद्या मशीन सारखं काम करतं, पण स्त्रियांचं शरीर एका इकोसिस्टम सारखं असतं, जिला नीट चालवण्यासाठी जास्त रिपेअरिंगची म्हणजे झोपेची गरज असते. पण इथे एक ट्विस्ट आहे. जरी स्त्रिया जास्त वेळ बेडवर असल्या तरी त्यांची झोप क्वालिटी नसते. मुलांचं रडणं असो किंवा घरातली जबाबदाऱ्या, स्त्रियांची झोप पुरुषांच्या तुलनेत जास्त वेळा मोडते. ही अपूर्ण झोप भरून काढण्यासाठी त्यांना जास्त वेळ झोपावं लागतं. जर स्त्रियांना पुरेशी झोप मिळाली नाही तर त्यांना पुरुषाच्या तुलनेत हृदयविकार किंवा डिप्रेशनचा धोका जास्त असतो. त्यामुळे स्त्रियांची झोप हा केवळ आरामाचा भाग नसून त्यांच्या आरोग्यासाठी ती एक गरज आहे. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये रेस्टलेस लेग सिंड्रोम म्हणजे रात्री पाय दुखणे किंवा अस्वस्थ वाटणे हे प्रमाण जास्त असते. यामुळे त्यांची गाढ झोप वारंवार मोडते. तसेच लोह आयन कमी असल्यामुळे पाय दुखण्याचे प्रमाण वाढते, ज्याचा थेट परिणाम झोपेच्या गुणवत्तेवर होतो. काही संशोधनानुसार स्त्रियांचे बायोलॉजिकल क्लॉक्स म्हणजे शरीराचे नैसर्गिक घड्याळ हे पुरुषांच्या तुलनेत साधारण 6 मिनिटे लवकर चालते. याचा अर्थ असा की त्यांना पुरुषांपेक्षा लवकर झोप येते आणि लवकर थकवा जाणवतो. पुरेशी झोप न मिळाल्यास स्त्रियांच्या शरीरात इन्सुलिनच्या कार्यावर पुरुषांपेक्षा जास्त परिणाम होतो. यामुळे त्यांना अधिक थकवा जाणवतो आणि तो भरून काढण्यासाठी त्यांचे शरीर जास्त झोपेची मागणी करते. तुम्हाला माहित आहे का, जगातील सर्वात जास्त वय असलेल्या व्यक्तींमध्ये स्त्रियांचे प्रमाण जास्त आहे आणि त्याचं एक महत्वाचं गुपित म्हणजे त्यांनी शरीराला दिलेली विश्रांती. जर तुम्हाला रात्रीची झोप पूर्ण होत नसेल तर दुपारी 12 ते 20 मिनिटांची पॉवर नॅप घ्या. यामुळे तुमचा मेंदू रिफ्रेश होईल आणि कार्यक्षमता वाढेल. तर मित्रांनो, पुढच्या वेळी जेव्हा घरातील स्त्री थोडा जास्त वेळ झोपेल तेव्हा तिला आळशी म्हणण्याऐवजी हे समजून घ्या की तिचा मेंदू रिपेअर होत आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. अशाच आरोग्यदायी माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.